नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी-सकाळी मी एक बातमी पाहिली तर मला पहिल्यांदा असं वाटलं की हे काहीतरी कॉमेडी असणार आहे. तर बातमी अशी होती की आपल्या आवडीचे कलाकार सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत जाऊन यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ते त्यांचे स्टार प्रचारक म्हणून अजित पवार यांचा प्रचार करणार आहे. आता मला याच्यामध्ये कॉमेडी वाटण्यासारखं काय आहे? कारण की सयाजी शिंदे यांना आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कॉमेडी भूमिका, विनोदी भूमिका निभावताना पाहिलेलं आहे. तुम्ही त्यांचे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्याच्यामध्ये त्यांनी राजकारण्यांची भूमिका केलेली आहे. ते स्वतः राजकारणी झालेले आहे आणि त्याच्यामधनं राजकारण्यांचा स्वभाव नेमका कसा असतो याच्यावर त्यांनी व्यंग केलेला आहे. जसं की गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा किंवा असे अनेक चित्रपट तुम्ही त्यांचे पाहिलेले असणार आहेत. आणि सयाजी शिंदे हे मला पर्सनली खूप आवडतात. याचं एक कारण आहे ते म्हणजे पर्यावरणासाठी ते करत असलेलं काम. त्यांची सह्याद्री देवराई म्हणून एक NGO आहे ज्याच्या द्वारे ते खूप मोठं काम करतात. म्हणजे आज महाराष्ट्रामधली ग्रीनरी टिकवण्यासाठी, झाडं लावण्यासाठी त्यांची संस्था कारणीभूत ठरलेली आहे आणि हे नेहमी अवेअरनेस जे आहे ते करत असतात की तुम्ही झाडं कसे लावा, झाडं जगवा, तुम्ही सिगरेट पित असाल, बिडी पित असाल तर जंगलामध्ये अशी संपल्याच्यानंतर टाकून देऊ नका. त्यांनी अनेकदा वणवे लागलेले असे वेगवेगळे छोटे छोटे त्यांचे व्हिडिओ मी पाहिलेले होते. आणि खऱ्या अर्थाने खरोखर त्यांना आतून असं वाटतं की हे पर्यावरण टिकलं पाहिजे आणि ते पुढे असं म्हणतात की आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हे पर्यावरण टिकलं पाहिजे. तर मला असा प्रश्न पडला की जेव्हा त्यांना पर्यावरण पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला राखून ठेवायचं असं जेव्हा वाटतं तेव्हा आज त्यांनी जो काल निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामधनं पुढच्या पिढ्यांना काय संदेश जाईल हा मला पहिल्यांदा प्रश्न पडला. याचं कारण म्हणजे आता सयाजी शिंदे यांनी कुणाबरोबर जावं हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. आपल्याला संविधानाने प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार दिलेला आहे. मुद्दा हा आहे की आता अजित पवार ज्यांच्या सोबत आहेत, महायुतीचं सरकार, भाजपचं सरकार यांच्या सोबत ते आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांनाच ते सशक्त करत आहेत, त्यांच्याच हाताला ताकद देत आहे. असं सगळं असताना, ही पार्श्वभूमी असताना सयाजी शिंदे यांना अजित पवार यांचे हात बळकट करावे का वाटले हे मला कळत नाही. म्हणजे जेव्हा की राजकारण्यांवर वेगवेगळे चित्रपट करत असताना सयाजी शिंदे खूप छान भूमिका वठवतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला ते सांगत असतात की बघा राजकारणी असे असतात, असा विचार करतात. या अर्थाने सिनेमांमधनं डीप रूटेड जो सत्ता संघर्ष आहे या महाराष्ट्राच्या मातीतला किंवा देश पातळीवरचा हा सत्ता संघर्ष मांडलेला दिसतो. तर मला एक असं वाटलं की हा माणूस जर का राजकारणात आला इन केस तर त्यांना जो माहिती आहे की सत्ता संघर्ष आणि काय करतात हे राजकारणी तिथे जाऊन, तर मला असं वाटलं की हे निदान काहीतरी वेगळा निर्णय घेतील की जेणेकरून बाबा पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील की हे कोणाच्या बाजूने उभे होते. आज अजित पवार स्वतःच्या काकांचा त्यांनी काकांची साथ सोडली. बरं, काकांची साथ सोडू द्या, त्यांचा पक्ष अर्धा केला, पक्षाचं नाव पळवलं, पक्षाचं चिन्हही पळवलं. की खटला सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाने अजूनही सांगितलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलेलं आहे की जिथे जिथे तुम्ही घड्याळ हे चिन्ह दाखवाल तिथे तुम्ही तिथे स्टार करून तिथे कंडिशन लिहा की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा प्रकारे ते लिहा. म्हणजे थोडक्यात ह्या पक्षाचं नाव आणि ह्या पक्षाचं चिन्ह याच्यावर कोर्ट केस चाललेली आहे. इतका अख्खा महाराष्ट्र जाणतो की हा पक्ष नेमका कोणाचा आणि कोणी गद्दारी केली. अशा माणसासोबत सयाजी शिंदे यांना जावं वाटलं, जावं लागलं. मला तेव्हा फार वाईट वाटलं. म्हणजे जेव्हा सयाजी शिंदे पर्यावरणाचा विचार करतात तर मला असं वाटलं की सयाजी शिंदे यांना इथले आजचे तरुण यांच्या मनामध्ये काय आहे. आज तरुण बेरोजगार आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही कुठल्याही बँकांमध्ये जा आणि त्यांना विचारा, गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 10 वर्षाच्या आधी लोकांच्या ठेवी, सेव्हिंग्स हे जास्त होते आणि आज लोकांनी सगळे सेव्हिंग्स काढून घेतलेले आहेत. खर्च आपला भागत नाही आहे म्हणून. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, शेतमालाला भाव मिळतोय का हे विचारा. दूध उत्पादक शेतकरी त्याला भाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकरी त्याला तर 2012मध्ये जेवढा भाव होता त्याच्यापेक्षा कमी भाव आज मिळतोय. आणि खताच्या किमती वाढलेल्या आहे. शाळेमध्ये प्रत्येक शालेय साहित्यावर इतका टॅक्स वाढवलेला आहे की शालेय साहित्य खरेदी करताना लेकरांना त्रास होतो. म्हणजे मायबाप जास्त खर्च नाही करू शकत आहे शालेय साहित्यावर. अशा प्रकारे या सरकारने इतका सगळा गोंधळ करून टाकलेला असताना मला असं वाटतं की सयाजी शिंदे यांना तिथे जाऊन मुजरा करायची काहीही गरज नव्हती. म्हणजे हे मी स्वतः एक ह्युमन बिईंग म्हणून सांगते आणि आजही मी त्यांचं रिस्पेक्ट करते, इथून पुढेही करत राहीन, कारण पर्यावरणासाठी ते खूप मोठं काम करत आहेत. पण राजकारणाच्या दृष्टीने मला असं वाटतं निखिल वागळे यांनी सुद्धा काल पोस्ट केली. निखिल बुडणाऱ्या बोटीत प्रवेश करण्याचं धैर्य सयाजी शिंदे यांनी दाखवलं, याबद्दल अभिनंदन असं निखिल वागळे यांनी काल लिहिलं. त्याच्यावर 4000 लोकांनी लाईक्स केले आणि 400-500 लोकांनी जे आहेत त्या कमेंट्स केलेल्या आहेत की सयाजी शिंदे यांचं जे काय आहे ते काय चुकलं आहे. त्याच्यानंतर श्रीरंजन आवटे यांनी पण जी आहे ती एक पोस्ट केली होती. ते आणि माणसं वाचवताना माती खाऊ शकतो असं यांना वाटतं. तर ते खरंच आहे, झाडं वाचवणारा हा माणूस होता आणि म्हणजे आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर का सयाजी शिंदे हे या महायुतीच्या सरकारचे हात बळकट करत असतील तर इतिहासामध्ये कलाकार म्हणून त्यांचं जे नाव असेल, इतिहासामध्ये या गोष्टीला मला असं वाटतं की धब्बा लागलेला आहे आणि या गोष्टीचा त्यांनी खरोखर विचार करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेचा आज कौल काय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार हवं आहे का? सतत खोटं बोलणारे सत्ताधारी, एका दिवसाला मी 10,000 फायलींवर सह्या करतो म्हणजे 9 वाजता फायलींवर सह्या करतो असं म्हणणारा हा मुख्यमंत्री, फोडाफोडी करणारे इथले राज्य सत्तेमधले लोक, आज जे लोक हे आम्हाला नको आहेत. आणि ही सगळी परिस्थिती असताना
सयाजी शिंदे सारख्या कलाकाराला तिकडे जावं वाटतं. मला असं वाटतं की कुठल्याही काळामध्ये जेव्हा क्रायसिस येतो तेव्हा क्रायसिसच्या काळामध्ये तुम्ही खरे व्यक्ती आहेत का ही कसोटी जी असते ना, कलाकाराची कसोटी थोडक्यात. मला असं वाटतं की आदर्श कलाकाराची ही जबाबदारी असते की त्या कलाकाराने जे काही सध्या चाललेलं आहे ते एक्सपोज करणं. करप्शन असेल तर ते करप्शन एक्सपोज करणं. आमच्यासारखे जे छोटे छोटे व्हॉइसेस आहेत, छोटे छोटे आवाज आहेत, परीक्षा घेतल्या जात नाही आहे म्हणून MPSCचे लोक आंदोलन करत आहेत, परीक्षेमध्ये गोंधळ होते, पेपर फुटी होते म्हणून पेपर देणारे लोक आंदोलन करत आहेत, शेतकरी तिकडे आंदोलन करत आहेत, महिला आंदोलन करत आहेत, ST वाले आंदोलन करत आहेत. हे जे आंदोलनाचे छोटे छोटे व्हॉइसेस असतात, खऱ्या कलाकाराचं जबाबदारी असते की त्यांनी या छोट्या छोट्या आवाजांना धार देणं, त्यांना मोठं करणं. कारण की कलाकारांना लोक ओळखत असतात. एखाद्या कलाकाराने एखादा छोटा जरी मुद्दा उचलून जर म्हणला ना, तर लोकांना कळतं की अच्छा, हा एवढा मोठा कलाकार म्हणतो आहे म्हणजे खरंच प्रश्न गंभीर आहे. पण आज सयाजी शिंदे यांनी यांची साथ दिलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी हे करायला पाहिजे होतं. जे काही सध्या चाललेलं आहे ते उघड करायला पाहिजे होतं आणि जनतेला बदल घडवण्यासाठी प्रेरित करणं मला असं वाटतं की कलाकाराची जबाबदारी असते. बदल कशा अर्थाने? चांगल्या अर्थाने. तुम्ही पर्यावरणामध्ये बदल घडावा म्हणून नक्कीच खूपच कौतुकास्पद काम करत आहात आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. मात्र तुम्ही हे जे काही आज केलं ते आम्हाला खरोखर आवडलेलं नाही आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. खास करून तुम्ही आज महायुतीचे हात बळकट करत आहात. जर ही सत्ता चांगली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत असतात आम्हाला काहीच नसतं वाटलं. मात्र हे जे काही केलेलं आहे तुम्ही ते चुकीचं केलं आहे. मला असं वाटतं की परत एकदा तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, सयाजी शिंदे यांना तुम्ही सुद्धा अनेक पिक्चरमध्ये पाहिलं असेल. त्यांची नावं सांगू शकता आणि तुम्हाला त्यांचा हा निर्णय आवडला का तेही सांगू शकता. थांबते. थँक्यू सो मच.